बघा आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचे 3.4 स्टार्ट करणार. मग आता 3.4 मध्ये काय दिले आणि आपल्याला काय करायचंय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. मग आतापर्यंत आपण काय केलं, 3.1 शिकलो, 3.2 शिकलो आणि 3.3 शिकलो. 3.1, 3.2 आणि 3.3 शिकलो. आता 3.4 सुरू व्हायच्या अगोदर त्यांनी काय सांगितलंय, ऍप्लिकेशन ऑफ एपी. म्हणजे काय, अंकगणित श्रेणीचे काय करायचं आपल्याला, उपयोजन करायचे. उपयोजन करणे म्हणजे काय, वापर करायचा आहे. मग आता 3.1 मध्ये काय शिकलो आपण, ए म्हणजे सगळ्यात पहिले काय शिकलो, एपी काय असते. नंतर काय माहित झालं आपल्याला, ए काय असतो. नंतर काय माहित झालं, डी काय असतो. 3.1 मध्ये म्हणजे तुम्हाला काय झालं, बेसिक माहिती झाली. बरोबर आहे. मग 3.2 मध्ये काय शिकलो आपण, टीएन चं सूत्र शिकलो. आता टीएन म्हणजे काय, की भाऊ एखादं पद काढण्यासाठी काय करावं लागतं. पद कोणतं असतं, T1, T2, T4, T5 असं लॉंग टर्म जितकं असेल तितकं. आणि 3.3 मध्ये काय शिकलो, एसएन शिकलो. म्हणजे जे आपण टर्म शिकलो होतो त्यांची काय करायची, बेरीज करायची. मग आता 3.1, 3.2 आणि 3.3 ह्या तिघांना मिळून आपल्याला काय करायचंय, 3.4 सॉल्व्ह करायचंय. मग आता 3.4 मध्ये काय आहे, तर हे अशा प्रकारचे गणित आहेत. मग ह्याला काय म्हणतो आपण, वर्ड प्रॉब्लेम. काय म्हणतो, वर्ड प्रॉब्लेम. मराठीमध्ये त्याला आपण शाब्दिक उदाहरण म्हणतो. म्हणजे ते काय दिलेलं असतं, शब्दांमध्ये दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला अंक दिसत आहेत का, नाही. काय दिले तर शब्द, शब्दाचं रूपांतर कशात करायचं, अंकांमध्ये. मग काय करायचं, सॉल्व्ह करायचं. मग 3.4 मध्ये जसं की काय सांगितले, ऍप्लिकेशन म्हणजे अप्लाय करायचं आपल्याला. मग काय अप्लाय करायचं भाऊ, की त्या गणितांमध्ये आपल्याला ए पण दिलेला आहे, डी पण दिलेला आहे, टीएनचं सूत्र पण लागणार आहे आणि एसएनचं सूत्र लागणार आहे. म्हणजे सगळ्यांना मिळून काय करायचं आपल्याला, हे कसे हा क्वेश्चन काय करायचा आहे, अटेम्प्ट करायचा आहे. मग आता याच्यामध्ये किती क्वेश्चन्स आहे, 6 क्वेश्चन्स आहे. 6 क्वेश्चन मध्ये 6चे 6 काय आहेत क्वेश्चन, वेगवेगळ्या प्रकारले विचारले जाणार आहेत. आता बोर्ड काय करतं माहिती का, तुम्हाला एखादा क्वेश्चन देतो शाब्दिक उदाहरणाचा, वर्ड प्रॉब्लेमचा. तो ह्याच्यातला असतो का, पण तो कसा असतो, याच्याशी रिलेटेड असतो, याच्या जवळपासचा असतो. मग आता शब्द बदलले म्हणून घाबरायचं नाही, शब्दांच्या जाळ्यामध्ये अडकायचं नाही. त्याला काय करायचं, अटेम्प्ट करायचं, सोडवायचं जितकं जमन तितकं. हे बघा आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला काय काय समजतं, एक आहे फर्स्ट टर्म काय ते आपल्याला समजतं, लॉजिकली समजतं. नंतर त्याच्यामध्ये डिफरन्स किती हे पण समजतं आपल्याला. मग आता प्रश्न काय विचारलाय, जसं की या प्रश्नामध्ये काय विचारलं त्यांनी, लक्ष द्या. टोटल सेव्हिंग विचारली. काय विचारली आहे, टोटल सेव्हिंग, एकूण बचत. आता एकूण हा शब्द आला म्हणजे काय असेल, बेरीज असणार आहे, साहजिकच आहे. मग बेरीज विचारली तर कोणतं सूत्र वापरायचं, एसएनचं. शब्दांमध्येच सगळं उत्तर दिलेलं असतं आपल्याला. येत नाही असं नसतं, आपण प्रश्न समजून घेत नाही. आणि एकदा प्रश्न समजला की क्वेश्चन ऑटोमॅटिकली 50% संपलेला असतो. 50% फक्त आपल्याला ते काय करायला लागतं, लिहावं लागतं. आणि बोर्डाचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना कधी लक्ष ठेवायचं, उत्तर आन्सर शीटवर यायच्या अगोदर उत्तर आपल्या डोक्यात आलं पाहिजे, अंक आपल्या डोक्यामध्ये खेळले पाहिजे. त्यासाठी काय लागतं, प्रॅक्टिस. विदाउट प्रॅक्टिस तुम्ही कोणताही क्वेश्चन अटेम्प्ट नाही करू शकत. सोडवसाल अर्धा, ए ची किंमत काढसान, डी ची किंमत काढसान, ते असाल सोडून. ठीक आहे. त्याच्यामुळे जितका प्रयत्न होईल तितका काय करायचं, सॉल्व्ह करायचं चालायचं. आता आपण क्वेश्चन बघूयात आणि सुरू करू. काय क्वेश्चन आहे, एक सानिका नावाची मुलगी आहे. तिने काय करायचं, डिसाईड केलं, ठरवलं भाऊ तिने. आता काय ठरवलं, की सेव्ह करायचं. सेव्ह करायचं म्हणजे काय करायचंय, बचत करायची, पैसे वाचवायचे तिला. आता आपण पण ठरवतो, आप तो इस साल में आबा पूरा गंजा पूरा पूरा बचा बचा के रखूंगा. 2 दिवस वाचतो आपण, तिसऱ्या दिवशी आपल्याला धगधग होतं, हे पैसे कस काय वाचले माझ्याकडे. लगेच कुठतरी त्याचं कान करून टाकतो आपण. किती जणांना करते, किती जण ठरवते दरवर्षी बचत करायची, होती का, कशी होईल, पोटाला खाज, जीबीचे चोचले असतात आपल्या. चला आता तिने काय करायला ठरवलं, सेव्ह करायचं.
मग कशा प्रकारे सेव्ह करायचं? तिने काय केलं, पहिल्या दिवशी 10 रुपये वाचवले, वर्षाच्या पहिले. वर्ष कोणतं आहे? 2016. बरं त्याच्यावर नंतर बोलू आपण. तिने काय ठरवलं? पहिल्या दिवशी किती वाचवले? पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी तिने किती वाचवले? तिसऱ्या दिवशी. प्रत्येक दिवशी तिने काय केला? 1 रुपया वाढाला. मग जी वाढ असती गणितामध्ये, काय जी वाढ असते या चॅप्टर मध्ये, त्या वाढला काय म्हणायचं असतं? डी, कॉमन डिफरन्स. बरोबर आहे. तिने पहिल्या दिवशी किती पैसे वाचवले? जी पहिली अमाऊंट असते ती काय असते आपली? ए, म्हणजे पहिले पद, फर्स्ट टर्म ए. मग आता तिने काय केलं? वर्षभर पैसे वाचवले. मग ते वर्ष कोणतं होतं? 2016. आता आपण बघा, कोणतेही वर्ष असेल तर त्याच्या वर्षामध्ये किती दिवस असते? 362. परंतु जर वर्ष लीप इयर असेल, काय असेल? लीप इयर असेल. मग लीप इयर कसं ओळखायचं? ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना किंवा सर्व संख्येला जे वर्ष दिले ते 4 ने जर भाग गेला, 4 ने जर त्याला पूर्ण भाग जात असेल तर ते वर्ष कोणतं असतं? लीप इयर. मग आपण साधारणतः आपल्याला प्रश्नपत्रिका कुठून सुरू होऊ शकतं? 2000 पासून. मग बघा 2000 शेवटचा अंक 0 आहे, 20 आहे, म्हणजे 4 ने भाग जातो. नंतर किती असणार आहे? 2004, 2008, 2012, 2016, 2000 म्हणजे 2020, नंतर 24, आणि आता याच्या नंतर येणार वर्ष कोणतं? लीप इयर 2028. या वर्षांपैकी तुम्हाला कोणतं तरी एक विचारलं जाणार. मग जसं की सर्वसाधारण वर्षामध्ये किती वर्ष असते? किती किती दिवस असते? 362. परंतु लीप इयर मध्ये 366 दिवस असते. मग आपण जर चुकून वर्ष पूर्ण वर्ष डिसाईड केलं आणि मग आपण जर 365 घेतलं तर काय होईल? गणित चुकल आपलं. म्हणून वर्ष कोणतं दिलंय ते ध्यानात ठेवायचं. लीप इयर असेल तर यांची किंमत किती येईल? आणि साधं वर्ष असेल तर लक्षात? कन्फर्म? चला आता गणिताकडे वळूया आपण. सोल्युशन. सानिका saves ₹10 on first day. बरोबर आहे. सानिकाने काय केलं? पहिल्या दिवशी 10 रुपये वाचवले. ₹12 on second day. सॉरी 11 वयानुसार होता सर हे. ₹12 on second day, ₹13 on third day. सो ऑन. अशा प्रकारे तिने काय केली? बचत केली. सो देअरफॉर म्हणून T1 किती झाला आपला? 10. T2 किती झाला? 11. T3 किती झाला? बर, जो T1 असतो तोच काय असतो आपला? ए असतो. बर, ए ची किंमत माहिती झाली आपल्याला. आता काय करायचं? कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स साठी काय करू आपण? D इक्वल्स टू काय करू? T2 मायनस T1 करू. किती T2? 11 मायनस 10 इक्वल्स टू किती? 1. त्यानंतर काय करू? T3 मायनस T2 करू, म्हणजे 12 मायनस 11 इक्वल्स टू किती? 1. सो देअरफॉर हिअर A इक्वल्स टू 10 आणि डिफरन्स इक्वल्स टू 1. आता आपल्याला काय भेटलं? की A ची किंमत 10 भेटली आणि डिफरन्स किती भेटला? 1. म्हणजे आपण काय केलं? अर्ध्या गणितापर्यंत आलो आपण. त्यांनी काय विचारले? आता टोटल सेव्हिंग विचारली. काय विचारली आहे? टोटल सेव्हिंग. मग इथे लिहायचं 2016 was a leap year. 2016 काय? लीप इयर आहे. सो देअरफॉर म्हणून यांची किंमत किती होईल मग? 366. हे समजलं? 366 कुठून आले? कन्फर्म? ओके. मग आता त्यांनी काय विचारली आहे? की टोटल सेव्हिंग विचारली आहे. एकूण बचत. एकूण बचत म्हणल्यानंतर काय करायची आपल्याला? बेरीज करायची आहे. बेरीज कोणाची करायची आहे? एस एन ची. नंबर्स जेवढे दिले त्याची करायची आहे. सूत्र काय सांगतं? एस एन बरोबर n/2 गुणिले ब्रॅकेट मध्ये 2a प्लस ब्रॅकेट मध्ये n-1 इंटू डी. मग आता एस एन यांची व्हॅल्यू किती आपल्याला? 366 बरोबर. परत यांची किंमत किती आहे? 366 भागिले किती? 2 गुणिले 2 गुणिले ए ची व्हॅल्यू किती आहे? 10.
नंतर काय साइन प्लस ब्रॅकेट, यांची व्हॅल्यू किती आहे 366 मायनस 1 गुणिले डिफरन्स किती आहे 1 चा. आता काय होईल बरोबरला बरोबर त्याच्या खाली आलं 2 1 जा 2 2 1 जा 2 रिमेनिंग किती 1 16 झाले 2 8 जा 16 2 3 जा 6 183 काय आले अमाऊंट आली इनटू ब्रॅकेट मध्ये 20 प्लस इन ब्रॅकेट 366 मायनस 1 365 बर 365 ला 1 ने मल्टिप्लाय केलं काय होईल 365 ओके ब्रॅकेट क्लोज केला. आता 183 इंटू त्या दोघांची ऍडिशन बेरीज करून टाका किती झाले 385. आता दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं यस 366 दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया कुठं करायचं त्या ठिकाणी करू मग 385 इंटू 183 बरोबर ना. तर तिची 2016 ची टोटल सेव्हिंग किती झाली 17,455 17,455 रुपीज. मग इथे लिहायचं सो देअरफॉर सानिका सेव्स रुपीज 17,455 ऑन 2016 नाही ऑन इयर 2016. मग सानिकाने काय केलं 2016 साली किती बचत केली 17,455 रुपये एकूण बचत केली. तसं तिथं काय करायचं शेवटीला लिहायचं. ओके एनी क्वेश्चन असाल तर विचारू शकता. अरे विचारा काय बर कोणतं सूत्र वापरलं होतं हा तर दुसरं सूत्र सांग ना मग कोणी सांगा कोणतं सूत्र कसं नाही सांगतायत कोण सांगतं मला. जर आपण दुसरं सूत्र वापरलं एसएनचं कोणतं सूत्र आहे दुसरं एसएन बरोबर एन छेद 2 एक मिनिट हा सांग हा हा हिंदी सांग उर्दू सांग काय अडचण नाही आपल्याला. टीएन ओके मग इथे टी1 काय आपला 10 मग टीएन काय कन्फर्म किती जणांनी सॉल्व्ह केलं तर व्हेरी गुड किती जणांचं बरोबर आलं ओके टाळ्या वाजवा यांच्यासाठी. ओके राईट डाऊन बसणार बसणार अरे बंद करना हे